झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। मी सावली एकनाथ भागवत कबुलीनामा देते की मी तुम्हा सगळ्यांची मोठी फसवणूक केली। म्हणजे त्या पत्रामध्ये जे अक्षर होतं ते सावलीचं नव्हतं। चूक झाली, खूप मोठी चूक झाली आहे। चूक काय, गुन्हा केलाय मी। कसा विश्वास ठेवला मी, चेक का नाही केला? मी ही चूक सुधरवेन, माझी मीच सुधरवेन। जोपर्यंत सावलीला भेटून सावलीची माफी मागत नाही ना, तोपर्यंत माफ नाही करू शकणार मी स्वतःला। ज्या नदीकाठी सावली गायब झाली होती, त्या नदीकाठची सगळी घरं, सगळी गावं, सगळीकडे मी सावलीला शोधेन, पण सावलीला शोधून काढेन मी। अहो, जेवून घेता का? अगं पण आपली साऊ काय नाही होणार आपला साऊला, माझं मन सांगते। तुम्ही नेहमी म्हणायचे ना, का आपली साऊ म्हणजे सावळ्याची सावली आहे। मग आता तुम्हीच सांगा, ज्योतीला कसं काय होऊ देईल बरं? तुम्ही नका जीवाला कासणी लावून घेऊ, जेवून घ्या ना। हं? कुणाचं काय तर कुणाचं काय ना सासूबाई, अजून मी तुम्हाला त्या सावळीचीच काळजी वाटते का? मला कुणाची काळजी वाटते माहितीये का? भैरवी माईची येऊन गेली ना ती घरात धमकी देऊन। विसरला? तुमची पोरगी गेली हो, गेली कुठेतरी पातात आपल्या जीवाला खोर लावून। बस बाय बस, आम्ही काय बोललोय का तुम्हाला? मला काही बोललं नसतं तरी मला कळतं बरं का सासरे बुवा। पैशांची गरज लागली की कुणाकडे धावत याल तुम्ही? माझ्या नवऱ्याकडं। आम्ही बघू, तुमच्याकडे नाही हात पसरणार आम्ही। आणि तुम्ही काळजी करू नका आमची। तुमची काळजीच नाहीये मला, तुमची काळजी वाटतच नाही मला। मला माझी काळजी आहे हो। ते उद्या हे घर विकाल आणि मला आणणार हो तुम्ही रस्त्यावर। नाही आणणार तुला रस्त्यावर। हो का सासूबाई? मी नाहीच येणार बरं का रस्त्यावर। का सांगा बरं? मी एक कोट्टलवारांची राजकन्या। माझा बाप आणि माझा काका 56 वकील खिशात घेऊन फिरतात, त्यामुळे मी नाही येणार रस्त्यावर। आणि एक गोष्ट डोक्यात फिट ठेवायची, माझ्या नवऱ्याच्या पगारावर जर का तुम्ही डोळ्यात ठेवला की नाही, की मग सावली, मी तुला शोधून काढणारच।
कसले वास होत आहेत मला? सारंग सरांवर एखादं संकट येणार आहे का? त्याला सारंग सरांचं रक्षण करा. इंजिन चांगलंच गरम झालंय. एवढ्या रात्री आता जंगलात पाणी कुठे मिळेल? झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज